नमस्कार. महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट वन विभाग यांच्याकडून जे शारीरिक चाचणी त्याचबरोबर धाव चाचणी घेण्यात आलेली होती त्याबद्दलचे पात्र आणि अपात्र उमेदवारांची जी यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. त्याबद्दलचं जे अधिकृत प्रसिद्धीपत्रक आहे जारी करण्यात आलेलं आहे, इथं पाहिलं जाऊ शकतं. त्या प्रसिद्धीपत्रकानुसार तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये महाराष्ट्र शासन मुख्य वनसंरक्षक ठाणे वनवृत्त ठाणे यांचे कार्यालय यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे प्रसिद्धीपत्रक अधिकृत. यानुसार वनरक्षक गट सेवा भरती प्रक्रिया 2023च्या अनुषंगाने ऑनलाईन लेखी परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्र व शारीरिक पात्रता तपासणी 27 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ठाणे, शहापूर, डहाणू, जव्हार, अलिबाग व रोहा या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. कागदपत्र शारीरिक पात्रता तपासणीमधील पात्र उमेदवारांची धाव चाचणी घेण्यासाठी वेळापत्रक तयार करून यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेले होते. त्यानुसार 20 फेब्रुवारी 24 ते 26 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पुरुष उमेदवारांची शहापूर समृद्धी मार्ग येथे धाव चाचणी घेण्यात आलेली आहे. तसेच महिला उमेदवारांची 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ठाणे वाळकुम येथे धाव चाचणी घेण्यात आलेली आहे. तसेच धाव चाचणीकरता पात्र ठरलेल्या तथापि नेमून दिलेल्या दिवशी अनुपस्थित राहिलेल्या पुरुष व महिला उमेदवारांची धाव चाचणी 3 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेली आहे. यानुसार वनरक्षक गटकपदाकरता धाव चाचणीकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेत मिळालेले गुण आणि धाव चाचणीमधील वेळेनुसार पुरुष उमेदवार 5 किलोमीटर व महिला उमेदवार 3 किलोमीटर मिळालेले गुण यांची एकत्रित बेरीज करून उमेदवारांची सर्वसाधारण यादी वन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे. धाव चाचणीत अपात्र ठरलेल्या व गैरहजर राहिलेल्या उमेदवारांची यादीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. याप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या सर्वसाधारण यादीवर किंवा धाव चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीवर कोणत्याही उमेदवाराला आक्षेप असल्यास महिला उमेदवाराने आवश्यक पुराव्यासह आपली लेखी तक्रार सचिव, सदस्य सचिव, प्रादेशिक निवड समिती, उपवन संरक्षक ठाणे यांच्याकडे नोंदवायची आहे. तर यानुसार पाहू शकता पुरुष उमेदवारांसाठी सुद्धा मेल ID आणि दिलेला आहे. 11 मार्च 2024 पर्यंत 5 वर्षेपर्यंत ही जी तक्रार आहे ती नोंदवली जाऊ शकते. यासोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण यादीनुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकानुसार याचबरोबर तरतुदीनुसार वनरक्षक पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी समितीच्या मान्यता विभागाने संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे शेवटची जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे ती जाहीर करण्यात येईल लवकरच अधिकृत वेबसाईटवर. या पद्धतीने जे अशा पद्धतीने प्रसिद्धीपत्रक आहे त्या अपात्र आणि पात्र उमेदवारांची यादीबद्दल जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता जी पात्र आणि उमेदवारांची यादीची आहे इथे पाहू शकता धाव चाचणीत अपात्र ठरलेल्या धाव चाचणी वेळेत पूर्ण न करू शकलेल्या गैरहजर उमेदवारांची जी नॉट क्वालिफाईड जी उमेदवारांची यादी आहे ती देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये लिस्टची आहे, PDF आहे, चेक केले जाऊ शकतं. याच्यामध्ये अपात्र उमेदवारांची जी यादी आहे ती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथे प्रसिद्धीपत्रक आहे याच्यानुसार वनरक्षक गट सेवा भरती प्रक्रिया 2023च्या अनुषंगाने ऑनलाईन लेखी परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्र व शारीरिक पात्रता तपासणी दिनांक 27 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ठाणे, शहापूर, डहाणू, जव्हार, अलिबाग व रोहा या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. यानुसार कागदपत्र व शारीरिक पात्रता तपासणीमध्ये अपात्र गैरहजर राहिलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पात्र उमेदवारांची जी यादी आहे ती सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता कागदपत्र तपासणीत अपात्र शारीरिक मोजमाप तपासणीत अपात्र गैरहजर उमेदवारांचा जो तपशील आहे तो देण्यात आलेला आहे. अपात्र उमेदवाराचे आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये गैरहजर आणि अपात्र झालेल्या उमेदवारांची जी यादी आहे ती देण्यात आलेली आहे. ते चेक केली जाऊ शकते. PDF लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. अशा पद्धतीने हे जे PDF लिंक आहेत अधिकृत जे नोटिफिकेशननुसार जाहीर करण्यात आलेले आहेत ते चेक केले जाऊ शकतात विविध पदांसाठीच्या. त्याचबरोबर जे प्रसिद्धीपत्रक आहे दोन्हीसाठीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याचबरोबर शारीरिक धाव चाचणी व्हेरिफिकेशनसाठीच्या अपात्र उमेदवारांची जी यादी आहे दोन्ही
त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत, चेक केले जाऊ शकतात. त्यानंतर पात्र उमेदवारांची जी सिलेक्शन लिस्ट आहे, त्याचबरोबर मेरिट लिस्ट जी आहे आणि त्याचबरोबर वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा यादी आहे ती लवकरच अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल. अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट वनरक्षक भरतीसाठीची ठाणे विभागाकडची जी जाहीर करण्यात आलेली आहे, त्यासाठी तुम्ही इथे चेक करू शकता. ठाणे विभागासाठीची जी महत्त्वाची माहिती आहे त्यानुसार फॉरेस्ट गार्ड ठाणेसाठीची आहे ती यानुसार देण्यात आलेली आहे. इथे जी कॉमन मेरिट लिस्ट आहे रनिंग टेस्टसाठीची ती जाहीर करण्यात आलेली होती. त्यानुसार इथे लिस्ट ऑफ डिस्क्वालिफाईड कॅन्डिडेट्सची इथे पाहू शकता जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शेड्यूल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची जी आहे मेरिट लिस्ट आहे डाउनलोड फिमेल लिस्ट ती जाहीर करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने जे डिटेल्स जे आहेत फायनल सिलेक्शन लिस्ट जी आहे ती लवकरच जाहीर करण्यात येईल. अशा पद्धतीने जी भरतीसाठीची जी आहे वनरक्षक भरती 2023साठीची अपात्र आणि गैरहजर उमेदवारांची जी यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. ही अधिकृत जी वेबसाईट आहे त्यावर सुद्धा तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.